नमस्कार मंडळी, मी अश्विनी पवार आणि अश्विनी पवार व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपला दुसरा व्लॉग होणार आहे, तो म्हणजे प्रेग्नन्सी रिलेटेड. मी घरी आले आणि मला कळालं की आज व्लॉग केला पाहिजे म्हटलं आपण. कारण जो फर्स्ट प्रेग्नन्सी राहते ना, तेव्हा आपल्याला काहीच माहिती नसतं की लस घ्यावी लागते, लसचे साईड इफेक्ट कसे होतात आणि लस ही प्रत्येकाला घ्यावीच लागते प्रेग्नन्सीमध्ये. माझी तिसऱ्या महिन्यात एक घेतली आणि आज एक घेतली. जस्ट मी लस घेऊन घरी चालली आहे म्हणून मी व्लॉग करते. पहिली लस जी घेतली होती ना मी, ती तिसऱ्या महिन्यात घेतली होती आणि ती लस घेतल्यानंतर म्हणजे मी सकाळी 10 वाजता घेतली समजा, आणि 5:30 नंतर म्हणजे सायंकाळच्या वेळेला 5:30 नंतर आहे ना, मला 3 दिवस सारखा त्रास झाला. इतका भयंकर. म्हणजे आता मी या हाताला घेतली, डाव्या हाताला घेतली, कारण उजव्या हाताने आपल्याला काम करावं लागतं, काम करण्याशिवाय पर्याय नाही. तर हा हात आहे ना, इतका मोठा सुजून गेला होता आणि डायरेक्ट मला असं वाटायचं की माझा हात मुडला आहे. वरती पण व्हायचा नाही, खाली पण व्हायचा नाही, काही त्याची हालचालच होऊ द्यायची नाही. डायरेक्ट इतका भयंकर सुजून गेला होता. आणि दुसरं म्हणजे मला मध्येच मळमळ व्हायला लागून जायचं, चक्कर यायचे, परत ताप भयंकर होता, 3 दिवस ताप होता. म्हणजे आज समजा मला पहिल्या लसचा खूप जास्त त्रास झाला. तसं मग मी माझ्या 2 मैत्रिणींना विचारलं की तुम्हाला पण त्रास झाला होता का? मग त्या बोलल्या की आम्हाला एवढा झाला नाही. म्हणजे लस ही प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या शरीराच्या कपॅसिटीनुसार लागते, किंवा असं म्हणता येईल की प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात लागते व असं. तर मला पहिल्या लसचा खूप त्रास झाला. आणि नेमकं असं होतं, पहिल्या लसच्या वेळेला आम्हाला काहीच मला माहितीच नव्हतं की त्रास होईल मला, म्हणून मी जवळ कोणालाच बोलवलेलं नव्हतं. मीच एकटीने लस घेतली आणि सायंकाळपासून मला त्रास व्हायला लागला. म्हणजे शुक्रवारी लस घेतली तर मला सोमवारी सायंकाळी बरं वाटायला लागलं थोडंसं. मंगळवारी मम्मी काम करायला लागली, हालचाल करायला लागली. नाहीतर मी ना प्रेग्नन्सीमध्ये इतकी कमजोर कधीच झालेली नाही, इतकी शांत कधीच राहिली नाही. जी मी लस घेतल्याने शांत होऊन जाते. एकदम असं अंग बिंग सर्व दुखतं, ताप सर्दी खोकला एकाच वेळेस सर्व आजारी होऊन जातात असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणून पहिल्या लसला त्रास झालेला होता. आज मी कालपासून मनाची तयारी करत होती की बाई तुला लस घेण्याशिवाय पर्याय नाहीये, पण तुला ताकद धरावी लागेल. आज नेमकं असं झालं की कारणास्तव मिस्टर बी घरी नाही, शुक्रवार होता, त्यांना ऑफिस आहे. आता त्यांनी मला लस घेऊन घरी सोडून दिलं, परत ते ऑफिसला गेले. ते रात्री आता 8:30 वाजता येतील. माझ्या जवळ पण कोण नाही आहे, तरी मी माझ्या मम्मीला सांगितलं आहे की बाई 2 दिवस का होईना, शनिवार रविवार तू येऊन जाय माझ्यासोबत. दुसरं काही नाही, माझ्यावरती लक्ष ठेवायला वगैरे बी नाही. काम वगैरे माझ्याने डायरेक्ट उद्यापासून होणारच नाही, कारण हाताची मुवमेंटच होत नाही. डायरेक्ट मला भाकरी नाही करता येत, पोळ्या पीठ नाही मळता येत, काहीच नाही करता येत. म्हणून मम्मीला म्हटलं 2 दिवस आहे, सोमवारी तू निघून जा, सोमवारी माझं हळूहळू करायला लागून जाईल म्हटलं. म्हणजे माझं म्हणणं एकच आहे, लस घेताना आधी मनाची तयारी करून ठेवा. आपल्यासोबत एखाद्या व्यक्तीला आधीच सांगून ठेवा की मी लस घेते, माझ्यासोबत 2-3 दिवस तुम्ही राहायला या, मला मदतीला या असं सांगा. आता माझा तर कंडिशन अशी आहे की मिस्टर बी घरी नाही आणि कोणीच नाही, मी एकटी लस घेते सध्या. म्हणजे मागची बी लस मी एकटीनंच घेतली, आज पण लस घेतली. आता मला दिवसभर काही वाटणार नाही, घरात अजून कामधंदे पडले आहेत, ते थोडेफार लवकर आवरून घेते 4 वाजेच्या आत. पण मग सायंकाळी जो त्रास चालू होईल ना, तो 3 दिवस काही संपणार नाही. पहिली टीडीची राहते वाटतं, आणि आज परत टीडी सेकंड डेज काहीतरी असं काहीतरी आहे, आणि अजून एक 8व्या महिन्यात राहते. 3 लस राहतात. पण मी बेकार ह्या वेळेस असं झालं होतं की लस घेऊ का नको. पण मग आपल्याला असं वाटतं 3च लस आहेत, प्रेग्नन्सीमध्ये चांगल्या असतात, कशाला चुकवायची. आणि दुसरी म्हणजे प्रायव्हेटला मी लस घेतलेली नाही आहे, पण असं म्हणतात की प्रायव्हेटला घेतली तर त्रास कमी होतो. पण ते होतो का, म्हणजे तुम्हाला माहिती असेल, जर कोणी प्रायव्हेटला लस घेतली असेल तर त्रास कमी होतो का, हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि कोणाकोणाला त्रास झाला होता इतका, हे पण कमेंटमध्ये सांगा. आणि त्याच्यावर उपचार काय. आता मला तर त्यांनी एवढं सांगितलं त्या नर्सने की मस्त बर्फाने शेका म्हणे 2-3 वेळा. म्हणून मी आईस पॅक घेतला. हा पण बर्फच आहे, तो लावते आता 2-3 वेळा कंटिन्यू लावेल. जेव्हा मला म्हणजे हे वाटलं तेव्हा मी लावून घेते. आता तर काही सूज वगैरे त्याला आली नाही. आता काय म्हणजे अर्धा तास झाला मला लस घ्यायला फक्त. तर मग सायंकाळी अजून कसं होतं काय होतं सांगेल मी तुम्हाला. तुमचा बी एक्सपिरियन्स शेअर करा नक्की. आणि ना दुसरी गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट आपल्याला खूप सवलती देतं, फक्त आपण त्याचा फायदा घेत नाही. आपल्याला ती प्रायव्हेटची सवय पडून गेली आणि प्रायव्हेटला त्रास कमी होतो म्हणून सर्वजण ते म्हणतात की प्रायव्हेटलाच घेऊन घेऊ काय गव्हर्नमेंटची घेण्यापेक्षा. पण गव्हर्नमेंट देतं तर आपण त्याचा फायदा नक्की घेतला पाहिजे. आणि ते मस्त असं एक कार्ड देता, जे कार्ड काहीतरी म्हणजे मस्त आहे. आपलं नाव आहे, RCH ID दिलेला आहे. एक पहिली लस 1 ते 12 आठवड्यामध्ये राहते, दुसरी 14 ते 16 आठवड्यामध्ये राहते, जी आज मी घेतली. आणि एक परत 36 ते 40 आठवड्यामध्ये राहते. ती खूप लांब येते म्हणून ती सहसा कोणी घेत नाही, पण 32 आठवड्यामध्ये पण एक येते, म्हणजे 8व्या महिन्यात जी येईल. आता माझी एक राहिली, 2 झाल्या, एक राहिली. आज जी एक दुसरी घेतली मी. तर मग लस घेतल्या पाहिजे, कारण ते चांगल्या असतात. पुढे बाळांना पण आपल्याला लस द्यावी लागतात. गव्हर्नमेंटमध्ये त्रास होतो, तेवढं आपण सक्षम पण झालं पाहिजे. पण मग लस या आपल्याला पुढे भविष्यासाठी खूप कामाच्या आहेत, त्या घेतल्याच गेल्या पाहिजेच असं वाटतं मला. आता मी काल यांना म्हणत होती की म्हटलं बाई खूप त्रास होतो मला, असं वाटतं लस घेऊच नाही म्हटलं. त्यांनी मला सांगितलं की तुला 2 दिवस त्रास होईल, पण मग फ्युचरसाठी ही लस घेणं खूप गरजेचं आहे, म्हणून तू लस घे. मी विचार केला की म्हटलं घेऊन घेऊ, स्ट्रॉंग बनेंगे हम. आणि दुसरी गोष्ट माझं आहे ना, हां तुम्हाला एक सांगते, किटची तयारी आपल्यामध्ये म्हणजे आपण ऑलरेडी करून ठेवली ना, मग काही टेन्शन नाही. आता मी दिवसभर फक्त आईस पॅक लावणार आहे. आणि
खाणार आहे, जेवण करायचं प्रॉपर. आता मी सकाळी येणं जाताना त्यांनी मला आधीच सांगून दिलं की तू नाश्ता करण्याऐवजी डायरेक्ट जेवण करून ये, जेवण करून मगच ये. सकाळी लवकर उठली 7:30 वाजता, घरातलं सर्व आवरून निवरून घेतलं, स्वयंपाक बनवला, जेवण करून घेतलं आणि मग गेली, लस घेऊन आली. म्हणजे आता लागेल तिचा त्रास तो होणारच आहे, पण मग आपण जेवण केलंय म्हणजे थोडेसे चक्कर वगैरे येणार नाही, अशक्तपणा येणार नाही. आणि दुसरी गोष्ट, मला असं वाटतंय की मी असं सुजल्यासारखं वाटतंय माझं तोंड वगैरे थोडंसं आणि हातपाय बी. आणि माझं आज वेट डायरेक्ट 66 किलो आलं. माझं जेव्हा प्रेग्नन्सी नव्हती मला, तेव्हा माझं वेट होतं 60 म्हणजे 60 होतं. तर आजपर्यंत 6व्या महिन्यापर्यंत माझं 66 किलो म्हणजे 6 किलो वजन वाढलं. वजन वाढणं हे चांगलं पण असतं, पण मग खूप जास्त वाढतंय असं वाटतंय मला. मी यांना गाडीवरती म्हटलं माझं वजन खूप वाढतंय, म्हटलं वाढू दे, चांगलं आहे म्हणे. पण म्हटलं ते बाळाचं वाढतंय का माझं वाढतंय काय सांगता येणार नाही. हे जे होईल ते म्हणे, देवावरती सोडायचं म्हणे, एवढं काही नाही. आपलं काम करत राहायचं, फ्री फ्रँक राहायचं, फिरत राहायचं, स्ट्रेचिंग करत राहायची. सो डोंट वरी, बाकी सर्व देवावरती सोडायचं. आता मला 1-1.5 तास झाला आणि मी सकाळी 8:30 वाजता जेवण करून गेली होती. काय एकच पोळी खाल्ली होती. घरी आली, फ्रेश वगैरे झाली, मस्त थोडे भांडे वगैरे धुवून घेतले, घर झाडून घेतलं आणि हे दूध गरम केलं, त्याच्यात थोडी साखर टाकली, एक लाडू, मस्त 2 खजूर आणि 2-3 मनुके. म्हणजे आपण जर समजा आता लस घेतली, आता मला तिथे ना चुनचुन होते थोडीशी आणि अशी नॉर्मल सूज येते. जर आपण चांगलं जेवण वगैरे केलं, असं काही प्रोटीनयुक्त गोष्टी खाल्ल्या ना, तर मग साईड इफेक्ट आपल्याला कमी जाणवेल. म्हणून मी त्यांना नर्सला सांगितलं, म्हटलं मला त्रास झाला होता. त्या बोलल्या म्हणे पॉवरफुल खा म्हणे, आणि दुसरी गोष्ट 2-3 तासात शेक देत राहा म्हणे, म्हणजे बर्फाचा शेक द्या म्हणे तिथे म्हणे, आणि जेवण प्रॉपर करा आणि आराम करा म्हणे. आता हे खाल्ल्यानंतर म्हणजे मला 3-4 वाजेपर्यंत काही टेन्शन राहणार नाही, आराम करू शकते मग मी. म्हणून म्हटलं चला हे दूध वगैरे घेऊ, खाल तर मग काही त्रास होणार नाही, कारण खाण्यावरती सर्व अवलंबून असतं, आपण खात नाही. आणि